बरं तू मला सांग हां, त्या डिपार्टमेंटमध्ये तुझं कोणी सिनियर आहे का? ती इन्स्पेक्टर जया जगदाळे तिची ट्रान्सफर करायची मला. तिची खोड मोडते की नाही तू बघच. तू मला लवकरात लवकर फोन करा, वाट बघते मी. अगं जरा बाहेर चल ना, तुला बरं वाटेल जरा मोकळ्या हवेवर. नाहीये मम्मा काही. कशी आहे बाळा, कसं वाटतंय? कशी असणार? चेहरा बघताय ना तिचा किती पडलाय. रात्रभर युवराज रावांच्या नावाचं जप करत होती. घरातही कोणालाही झोप नाहीये. वहिनी सुद्धा रात्रभर अस्वस्थ आहेत. काही जणांना चांगली सुखाची झोप लागली असेल आज. निशी हे घे चहा घे, तुला थोडं बरं वाटेल. घे. उचल तो चहा. तिला बरं वाटेल. तुला कळत नाही का ग? तुझा तो चहा आणि तुझी खोटी काळजी काही नकोय आम्हाला. या घरातला कुणाचा तरी भाऊ जेलमध्ये आहे, कुणाचा पुतण्या, कुणाचा मुलगा जेलमध्ये आहे. त्यांना खायचं असेल तर खाऊ दे तुझ्या हातचं, पण मी आणि माझी मुलगी मेलो तरी तुझ्या हातचं खाणार नाही, कळतंय? पण तिने रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये निशीची आई. तिला थोडं तरी खाऊ देत ना. नको म्हटलंय ना. आणि तसंही सगळ्यांच्या जीवावर उठलीस तू. आम्हालाही विष घालून कधी ठार करेल सांगता येत नाही. मलाही नकोय हे. मलाही नकोय. रात्रीचं जेवण खूप हेवी झालंय. नाही काकू, अहो रात्रीचं सगळं जेवण तसंच आहे. तेव्हाही कुणीच काहीच खाल्लेलं नाहीये. नकोय ग, राहू दे. काकू काकू ऐका ना, अहो असं काय करताय? माझा राग अन्नावर नका काढू, थोडं तरी खाऊन घ्या. निशीची आई. हे बघ, त्यांचं म्हणणं प्लीज मनाला नको लावून घेऊस. आणि हे सगळं आधी बेलसरींच्या घरात तुझ्याबरोबर घडत होतं ना, तेच आता आपल्यासोबत घडतंय. प्लीज नको विचार करूस. हो केदार, पण आत्ता त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप गैरसमज आहे. तो जर आपण वेळीच दूर नाही न केला तर. पण तू नको ना खचून जाऊस. आणि आपण एक गोष्ट समजून चालूया आता, की आपल्याला ही लोक कॉर्नर करणार आहेत. यात तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. आपण दोघं एकत्र आहोत. हाताला काय लागलंय? हे केवढं लाल झालंय. चहा सांडला मगाशी. किती तू थंड पाणी नाही लावलंस? ये इकडे, उठ उठ. अरे तिकडेच. पण अरे थंड पाणी लावायचं ना, ते किती भाजले ते बघ ना. सर हे बघा, सगळे आपण डॉक्युमेंट्स पूर्ण केले होते, बेल करता. हे सगळं आम्हाला कळलेलं आहे. अजून काहीतरी विचार करा ना प्लीज. काहीतरी लूप होल असेल, प्लीज फाइंड इट आउट. युवराजला आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढायचंय. होय होय. हो हो मॅडम, हे बघा सगळी प्रोसिजर पूर्ण केली, सगळे डॉक्युमेंट्स पण पूर्ण आहेत. हे सगळं काय चाललंय? काय करताय तुम्ही? ते आपली मदत करायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही काय करताय? मदत नाही, अपयश आहे अपयश. हा बरं पक्की आहे ना? बरं ठेव फोन. साहेब, एक उडती खबर आली आहे, सांगू का? युवराज खांडेकरला अटक झाली आहे म्हणे. कोण आहे युवराज खांडेकर? कौशिकी खांडेकरचा भाऊ. अच्छा अच्छा अच्छा. कालच त्याला कस्टडीत नेलं म्हणे. नाही पण कुणी केली कारवाई? जया जगदाळे. जया जगदाळे? ती नाही का मागच्या इलेक्शनच्या टायमाला अपोजिट पार्टीचा ब्लॅक मनी पकडायला मदत केली. ते काय म्हणतात ते, जे 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 बोलते ते ते करते. हा नाही पण त्यांनी तिच्या कस्टडीत जावं असं त्या माकडानं काय केलं होतं? रेव पाटीलला तो आरोपी नाही का गुलाब, त्याच्या सोबत असायचा म्हणे हा. साहेब, सोडवायचा का याला? नाही, किती झालं तरी आपल्या कामाची कोंबडी आहे. काय करायचं? नाही त्याला सोडणं योग्य होणार नाही, पण योग्य होईल. बातमी उडतीये ना, मग त्याला द्या हवा. हो साहेब. या बाबूराव जामखांडेवर बोट उचलल्याचे काय परिणाम होतात ते त्याला कळेल आता. आता बघू ना हे स्वतःची आबरू वाचवण्यासाठी नेमकं काय करतात. काय उपयोग आहे या कागदांचा? हा, किती वेळ माझा युवराजकडे जेलमध्ये आहे, कल्पना आहे ना तुम्हाला? हे बघा मॅडम, मी प्रयत्न करतोय, सगळे गुन्हे नॉन बेलेबल आहे.
आणि मी प्रयत्न करतोय की पोलिसांच्या प्रोसिजरमध्ये प्रोटोकॉलमध्ये कुठे चूक झाली असेल तर त्याचा धागा पकडून आपण युवराज सरांना बेल मिळवू शकतो. ते मला करावं लागेल. म्हणजे अजून वेळ लागणार आहे? अगं आम्ही बघतोय ना सगळं काय करायचं ते. तू जरा थांब ना, शांत हो, जरा शांत हो. काय बघताय तुम्ही? हा, एवढे पैसे आहेत, एवढ्या ओळखी आहेत तुमच्या, काय करताय मग तुम्ही ते बसून? आपला युवराज अजून घरी परत का आला नाहीये? लाच द्या ना. त्या ऑफिसरला कुठे बदली करून हवी का विचारा तिला आणि ती करा. पण माझ्या युवराजला प्लीज घरी आणा तुम्ही. एक मिनिट, लाच द्यायचा प्रश्नच येत नाहीये इथे. युवराज चुकलाच नाहीये आणि खांडेकरांच्या तत्वात लाच देणं बसत नाही, त्याच्यामुळे ते मी होऊ देणार नाही. काय करायची तुझी तत्व? माझ्या मुलाला घरातून उचलून घेऊन गेले बंदुकीचा धाक दाखवून, तेव्हा आली तुझी तत्व उपयोगाला? स्वतः गेली होतीस ना त्या ऑफिसरशी बोलायला पोलीस स्टेशन मध्ये, तेव्हा आली का मदतीला तुझी तत्व? 12 तास झालेत माझे युवराज तिकडे जेलमध्ये. तुला काही वाटत नाहीये? तुला तुझी तत्व महत्वाची वाटतायत? केदार, अरे मी गार पाण्याखाली हात धरला होता. तू साय वगैरे कशाला लावतोयस? कशाला म्हणजे? त्या निशीच्या आईसारखा असा टंब फोडाला तर काय करणार? काय बोलतोयस तू? ती माझीही आई आहे. सॉरी. बाबांचा. हॅलो. हा बाबा बोला. हॅलो तारणी बाळा, कशी आहेस? हॅलो बाळा, मी समजू शकतो रेखा तिकडे आली आहे. नाही, ती जरी निशीसाठी आली असली ना तरी ती तुला कमीपणा दाखवायची एकही संधी सोडणार नाहीये. आणि मला चांगलं ठाऊक आहे बाळा, ती तुला खूप त्रास तर देत नाहीये ना? नाही हो बाबा, असं का करतील त्या? त्या तर बिचाऱ्या निशीच्याच रूम मध्ये असतात पूर्ण वेळ, तिची काळजी घेत असतात. त्या का मला त्रास देतील? पण तुझ्या आवाजावरून असं काही वाटत नाहीये. नाही अगं, उगाचच नको भावनेच्या भरात जाऊन नको ते काहीतरी विचार करू नकोस तू. बरोबर बोलते ती. युवराजने जर काही केलंच नाही तर उगाच नको तो मार्ग कशासाठी अवलंबायचा आपण? काय नाही, कायद्याच्या मार्गाने त्याला बाहेर काढायचंय. तुम्ही बघा इथे तुमच्या दोघांच्या तत्वांमुळे जर माझ्या युवराजला तिथे काही झालं ना तर अख्खं घर जाळून टाकेन मी. आणि तुम्हाला वाटतंय की ही बातमी फक्त युवराजची नाही, ही खांडेकरांची सुद्धा बातमी आहे. उद्या ही न्यूज बाहेर पडली ना तर प्रश्न फक्त युवराजचा नसणार आहे, खांडेकरांचा असणार आहे. खांडेकरांच्या इब्रतीला मग किती आणि कशी ठिकळ लावायची हे तुमचं तुम्हाला कळणार नाहीये. आणि ह्यामुळे MNN ला किती मोठा फटका बसेल याची तुम्हाला नीट कल्पना आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याआधी मिटवून टाका. आधीच तत्वांमुळे खांडेकरांनी ओढवून घेतलेले शत्रू कमी नाहीयेत.